बोगटे, उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांचे आजच्या या SVM कट्टा या छोटेखानी मुलाखतीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करतो. मुलाखत हा इयत्ता 9वी मराठी या विषयातील उपयोजित लेखन प्रकारातील एक भाग. या मुलाखत प्रकाराचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी इयत्ता 9वीला शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी कोणा एकाची मुलाखत घ्यावी अशी कल्पना सुचली आणि बहुमताने शाळेतील अशा एका शिक्षिकेचे नाव समोर आले, ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते, ज्यांच्या देहबोलीतून सकारात्मकता जाणवते, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका झेबा मॅडम. मी झेबा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि मी रुद्र आणि वर्धा यांनाही विनंती करतो की त्यांनी झेबा मॅडमना घेऊन स्टेजवर यावं. त्यांच्या जीवनातील ICT विषयाचे महत्त्व, आपले पद आणि त्या अनुषंगाने आलेल्या जबाबदाऱ्या आणि त्या पार पाडत असताना येणारे चांगले वाईट अनुभव आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्या विषयाकडे भविष्याच्या दृष्टीने कसे पाहावे या आणि अशा अनेक विषयांवर आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. नमस्कार, SVM कट्टा या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. नमस्कार. आपण शिक्षण क्षेत्रात गेली काही वर्षे काम करताय, पण करिअर म्हणून शिक्षण क्षेत्रच निवडावं यामागे काही विशेष कारण होतं की? कारण तसं बघायला गेलं तर ICT या विषयाला शिक्षकी पेशा सोडून बाहेरही अनेक उत्तम संधी आहेत. सगळ्यात आधी मी तुमचा धन्यवाद करते की तुम्ही मला इकडे उपस्थित राहण्यासाठी इन्व्हाइट केलं. आय विल ट्राय माय बेस्ट की मी जास्तीत जास्त शब्द मराठीत बोलेन. कुठेतरी थोडेफार ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होऊ शकतात, ते तुम्ही समजून घ्यावे अशी मी विनंती करते. तुमचा जे पहिला प्रश्न आहे की टीचिंग फील्डमध्ये मी कसे आले, त्याचं एक there's a small story behind it. माझं शिक्षण 2012मध्ये पूर्ण झालं आणि लगेचच लग्न झालं. लग्न झाल्यावर मी दुबईला शिफ्ट झाले. नेहमी मनात असं होतं की काहीतरी असं करावे जेणेकरून आपल्या लाईक बिकॉज ऑफ मी आय कॅन हेल्प समवन, किंवा असं काही करणे जे दुसऱ्यांसाठी कुठे ना कुठेतरी उपयोगी होईल. पण हे नाही माहिती होतं की हे शिक्षणच्या मार्गाने होऊ शकतो. दुबईला गेल्यावर तिकडे IT सेक्टरमध्ये वुमेनसाठी तितकी फार डेव्हलपमेंट नव्हती आणि घराच्या जवळच एक शाळा होती आणि तिकडे मी फर्स्ट इंटरव्ह्यू दिली आणि मला जी पहिली क्लास ऑफर केली गेली ती होती ग्रेड 12. तर मी एक फ्रेशर 22-23 वर्षाची जस्ट पास आउट ग्रॅज्युएट अँड आय वॉज हँडलिंग 16-17 इयर्स ऑफ स्टुडंट्स. सो आणि त्यांचे दररोजचे चॅलेंजेस, दररोज त्यांना येणारे प्रॉब्लेम्स, त्याला कसं फेस करायचे, त्यांना कशी हेल्प करायची, हे करत असे कळले की मला जे हवं होतं ते शिक्षणाच्या मार्गानेच मला सापडून गेलं. आणि त्याच्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. कधी असंही मनात नाही आलं की शिक्षण सोडून कधीही कॉर्पोरेटकडे जावं. आणि तुमचा जे दुसरा प्रश्न आहे की ऑफकोर्स कॉर्पोरेटमध्ये बरेचशा संधी आहेत. माझे बरेचसे मित्रमैत्रिणी आहेत जे आज IT सेक्टरमध्ये मोठ्या पोस्टवर आहेत. काही भारतातही आहेत आणि काही विदेशात सुद्धा आहेत. आणि जेव्हा आमचं बोलणं होतं तेव्हा ते नेहमी म्हणतात मला की आमच्या कंपनीत एक US प्रोजेक्ट चालू आहे, किंवा आता एक प्रोजेक्ट संपले, भरपूर स्ट्रेस आहे, बॉस ओरडत आहेत, लॉंग आवर्स आहेत. स्ट्रेस टीचिंगमध्ये सुद्धा आहे. दे ऑल विल अग्री टू मी, देर इज लॉट ऑफ स्ट्रेस. बट आणि ते मला विचारतात तुझ्या शाळेत काय चाललं आहे. तर माझं नेहमी एकच त्यांना उत्तर असतं की आमचा एक प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट म्हणजे मुलांचं भविष्य घडवण्याचा प्रोजेक्ट, जो कधीच संपत नाही. दररोज नवीन चॅलेंजेस येतात, पण वी ऑल ॲज अ टीम आर वर्किंग टुवर्ड्स इट अँड आय थिंक वी आर मेकिंग अ डिफरन्स. अपार्ट फ्रॉम दॅट, ऑफकोर्स इन कॉर्पोरेट फील्ड फायनान्शियल ग्रोथ जी आपण म्हणतो, किंवा एक सक्सेसफुल करिअर हे फार क्विक आणि फास्ट होतो. तसं टीचिंगमध्ये
एक्सपोनेन्शियल ग्रोथ नाही आहे ॲज कम्पेअर टू कॉर्पोरेट फील्ड. बट टीचिंगमध्ये तुम्हाला काही रिलेशनशिप्स असे मिळतात की तुम्ही ते लाईफ टाईम चेरिश करू शकता. मी आताचंच एक छोटंसं उदाहरण सांगेन. 1-2 दिवसापूर्वीचं आहे. ग्रेड 9मधलाच एक विद्यार्थी रात्री 8-9 वाजता मला मेसेज आला की मॅम मी उद्या शाळेत येणार नाही आहे, आमच्या घरी लग्न आहे आणि चालेल का तुम्हाला. तर मी त्याला होही म्हटलं नाही, नाहीही म्हटलं नाही, फक्त एक सॅड स्माइली पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी तो मुलगा शाळेत होता. सो दिस इज समथिंग व्हेरी अमेझिंग. आय थिंक दिस इज ओनली पॉसिबल इन टीचिंग अँड नॉट इन कॉर्पोरेट फील्ड. ऑल्सो एव्हरी मॉर्निंग हंड्रेड्स ऑफ स्टुडंट्स ते तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतात, घरी जाताना गुड बाय म्हणतात. हेही कॉर्पोरेटमध्ये शक्य नाही आहे. हे फक्त आणि फक्त टीचिंगमध्येच आहे. सो ऑन अ लाइटर नोट आय कॅन से teaching is like walking in a park. The only difference is the park is Jurassic Park. मॅम, आता जसं तुम्ही उत्तर दिला त्याच्यावरून मला आठवलं, माझे बाबा एकदा मला म्हणाले होते की पूर्वी शिक्षकांना खूप आदर आणि मान यांनी बघितलं जायचं. तर तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे आत्ता पण तसंच मान आणि आदर मिळतो का टीचर्सना? व्हेरी गुड क्वेश्चन रुद्र. आय थिंक या प्रश्नाचं उत्तर देताना मला 2 श्लोक आठवत आहेत. ते म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. आपण आपल्या फोरफादर्सकडून हेच ऐकत आलो आहे किंवा इंडियन कल्चर असं सांगते की गुरूंना देवासारखा सन्मान दिला पाहिजे, देवासारखा आदर दिला पाहिजे आणि आपण हे देतो. आधीही होतं आणि आताही आहे. सो आय थिंक एक फार नोबल प्रोफेशन आहे जिकडे एक टीचर बरेचसं काही सॅक्रिफाईस करते स्वतःच्या लाईफमधून फक्त दुसऱ्यांचं भविष्य घडवण्यासाठी. सो ऑफकोर्स इट इज अ व्हेरी प्रेस्टिजियस पोझिशन. बट याच्या संदर्भातच मला एक प्रसंग सांगावासा वाटतो इकडे. आता एक मी 10वीत असताना 2006मध्ये मी 10वीत होते. त्यावेळी माझे जे क्लास टीचर होते ते आत्ताच एक 2-3 महिन्यापूर्वी मला SBMमध्ये भेटले. त्यावेळी त्याने मला म्हटलं की आफ्टर 14-15 इयर्स त्याने मला पाहिलं आणि ते म्हणाले, अरे तू इकडे कशी, तुझी मुलगी आहे का इकडे, मूल आहे का शाळेत शिकायला. म्हटलं हो मॅम, माझी मुलगी आहे आणि मीही इकडे जॉब करते. त्यावेळी मॅम म्हणाले, तू टीचर का झालीस. शी इज अ रिटायर्ड टीचर फॉर युअर इन्फॉर्मेशन. मी तुला नेहमी अज्युम केलं होतं की कुठेतरी कॉर्पोरेट फील्डमध्ये तू मोठ्या पोस्टवर असशील किंवा एखादी मोठी टीम लीड करत असशील, बट वाय टीचर. आता आपण नेहमीच टीचरच्या समोर जास्त काही बोलत नाही, मलाही काही उत्तर त्यांना देता आलं नाही. बट तो प्रश्न माझ्या मनात एक घर करून गेला आहे आणि मला असं वाटलं की ज्या बाईने आपल्या आयुष्याचे एवढे वर्ष शिक्षका क्षेत्रात दिले, दुसऱ्यांचे भविष्य घडवण्यासाठी स्वतः सॅक्रिफाईस केले, समाजात बदल आणण्यासाठी लॉट ऑफ एफर्ट्स दॅट लेडी टूक. बट somewhere as a society, as students, are we failing somewhere to give it back to that lady? So that question really struck me. I was very guilty because I was also her student. मला असं वाटलं की कुठून आमच्याकडून तरी काही चुका झालेत का. एक बाई एवढ्या वर्षानंतर असं प्रश्न का विचारते, वाय टीचर. सो दिस इज समथिंग टू थिंक ऑफ. आर वी गिविंग दॅट रिस्पेक्ट टू द टीचर्स इन टुडेज वर्ल्ड. तुमच्या विद्यार्थी दशेतील एखादा अनुभव, मग तो कोणताही असेल, आनंदी किंवा कधी कोणी ओरडलंय किंवा एखादी गोष्ट जी विद्यार्थी दशेत करायची राहून गेली. बरेच आहेत, पण काही रडवणारे सुद्धा आहेत. पण आपण आता इकडे गप्पा गोष्टी करतोय तर हसवणारेच सांगते मी. मी इंजिनिअरिंगला होते. पहिलाच वर्ष, पहिलाच सेमिस्टर. आमचा मोठा ग्रुप होता, 10-12 जणांचा, मित्रमैत्रिणी एकत्र. आणि नेहमी फ्रेंड्स म्हणायचे की एकदा तरी सेशन बंक कर. अँड आय वॉज व्हेरी स्टुडियस चाइल्ड. माझे सगळे नोट्स नेहमी वेळेवर कम्प्लीट. टीचरांची मी लाडकी अशी होती. तर फ्रेंड्सने भरपूर फोर्स केलं की एकदा बंक कर, काही होणार नाही. तर आम्ही ठरवलं की आज केमिस्ट्रीचं लेक्चर बंक करायचं आणि पिक्चर बघायला जायचं. पिक्चर पण कुठला, सलामे इश्क. आणि आम्ही लेक्चर बंक करून मूवी बघायला गेलो. तिकडे गेल्यावर मूवीत काहीही लक्ष नाही माझं. पूर्ण लक्ष माझ्या कॉलेजला होतं की उद्या कसं जायचं, मॅमला कसं फेस करायचं, जे नोट्स आज मिस झाले ते नोट्स आपल्याला कोण देणार, आणि मूवीत काय झालं ते मला काहीही लक्षात नाही आहे.
दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजला आलो तर इतर मुलं जी कॉलेजला होती क्लासमध्ये ती म्हणाली, मॅडमला तुमच्यावर डाऊट आला आहे. आम्ही म्हणण्याचं ट्राय केलं की तुम्ही आजारी आहात, पण मॅडम म्हणाले एकत्र एकदम 12 मुलं कशी आजारी होऊ शकतात. मग आम्ही जाम घाबरलो की आता करायचं काय, कारण इंजिनिअरिंगमध्ये इंटरनल मार्क्स भरपूर असतात कॉलेजकडे आणि ते आम्हाला गमवायचे नव्हते. मग डिसाईड केलं की जाऊन मॅडमकडे जाऊन स्वतः ती चूक ॲक्सेप्ट करायची आणि विल से सॉरी टू मॅम. आणि मग मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना कन्व्हिन्स केलं की आपण जाऊया. कोणीही माझ्याबरोबर यायला तयार नव्हतं की आम्ही नाही येणार, काही नाही होत. मग बरेचसा कन्व्हिन्स करून आम्ही सगळे गेलो लंच ब्रेकमध्ये स्टाफ रूममध्ये. आता लंच ब्रेकमध्ये सगळ्या स्ट्रीमचे टीचर्स तिकडे असतात, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड एव्हरीबडी. टू बी ऑल वेंट टू द स्टाफ रूम. आणि मी सगळ्यांच्या पुढे, कारण मी त्यांना कन्व्हिन्स केले होते आणि माझ्या मागे 10-11 माझे फ्रेंड्स होत्या. क्लास स्टाफ रूममध्ये परमिशन घेतली, मॅम कॅन बी कम इन. आणि पार्टी बघते तर कोणीही नाही, मी एकटी त्या पूर्ण भरलेल्या स्टाफ रूममध्ये. आणि आय वॉज सो सरप्राईज आणि शॉक की आता मी बोलू काय. पण एवढे धाडस करून तिथपर्यंत गेल्यावर म्हटलं की सांगूया मॅमला. मग मॅमला म्हटलं की मॅम मी आजारी नव्हते, मी काल पिक्चर बघायला आम्ही गेलो होतो अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. मॅम म्हणाले बाकीचे 11 कुठे. म्हटलं ते बाहेर आहेत, स्टाफ रूमच्या बाहेर. म्हणाले अच्छा. मग त्याने एक ड्रॉवरमधून मोठा प्रोजेक्ट काढला केमिस्ट्रीचा. हे तू 10 वेळा लिहायचं आणि बाहेर 11 आहेत ना त्यांना सांगायचं 20 वेळा लिहा. त्याच्यानंतर हे कळलं की कधीही लेक्चर बंक नाही करायचं आणि जर केला तरी शहाणपणा दाखवायचं नाही, कारण आपले टीचर्स आपल्यापेक्षा 2 पावलं नेहमी पुढे असतात. दिस इज समथिंग आय थिंक युअर टीचर्स आर एक्स्ट्रा स्मार्ट देन यू. सो डोंट थिंक यू कॅन गो अहेड. आणखी एक प्रसंग आहे. मी 10वीत होते, जॉमेट्रीचा सेशन होता. नीवा मॅम वॉज अ टीचर. त्यांना आठवणी नसेल हा प्रसंग. लंचच्या आधीचा तो होता सेशन आणि जाम भूक लागली होती. माझे जे फ्रेंड्स होते ते पार्लेजी बिस्किट्स खात होते आणि मला म्हणाले की तुलाही आज खावा लागेल. मी म्हटलं नाही, मला नाही जमणार खायला. आणि हे सगळे मित्रमैत्रिणी व्हेरी प्रो अँड इटिंग. पटकन तोंडात टाकायचं, टीचरला कळणारही नाही. आणि आय वॉज ॲट व्हेरी थिविंग फेस. मला नाही जमत होतं हे सगळं करणं, पण मित्रमैत्रिणीने फोर्स केला म्हणून मीही ॲक्सेप्ट केलं की चला खाऊया. बिस्किट तोंडात टाकणे आणि निवा मॅमने बघणे हा एक झाला. आणि त्यावेळी निवा मॅमने मला एवढं ओरडलंय सगळ्यांच्या समोर. आय एम नॉट एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम यू. यू हॅव ऑल्सो बिकम लाईक युअर फ्रेंड्स. अँड इट वॉज सो लाईक व्हेरी बॅड मोमेंट फॉर मी. सो येस, दीज आर सम ऑफ द मोमेंट्स. बट एक सांगू खरे, ज्यावेळी तुम्ही मला हा विचारलात ना की एखादा अनुभव सांगा, हे दोन्ही अनुभव माझे त्यावेळीचे आहेत ज्यावेळी मला टीचर्सने ओरडले. म्हणून तुम्हालाही जेव्हा आम्ही ओरडतो त्यावेळी मनात वाईट वाटून घेऊ नका. ज्यावेळी तुम्ही माझ्या एवढे मोठे व्हाल ना तेव्हा हेच मेमरीज तुम्हाला आठवण येतील आणि यू विल मिस ऑल दिस थिंग्स. आता आपल्या सर्वांना माहिती आहे तुमची मुलगी जिया इयत्ता 3री आपल्या शाळेत शिकते. मग एका शाळेत आई आणि शिक्षिका हा अनुभव कसा असतो? याचे 2 आहेत आय कॅन से पैलू. आपण म्हणतो पॉझिटिव्हही आहेत, निगेटिव्हही आहेत. पॉझिटिव्ह सांगायचं तर ॲज अ पेरेंट मी क्लोजली मॉनिटर करू शकते की जियाचं अकॅडमिक प्रोग्रेस कसं चालू आहे. कुठल्याही टीचरला कधी भेटायचं आहे, काही सजेशन घ्यायचे असतील तर इझिली आय कॅन अप्रोच देम. हा माझ्यासाठी व्हेरी पॉझिटिव्ह ट्रेट आहे. चॅलेंजेस म्हटलं की ऑफकोर्स ज्यावेळी आपला मूळ शाळेत असतो तेव्हा पालकांचे बरेचशा अपेक्षा असतात स्वतःच्या मुलाजवळ. बट दॅट पालक इज ऑल्सो अ टीचर, सो एक्सपेक्टेशन्स बिकम्स डबल. सो मला असं वाटतं की जियाला डबल प्रेशर आहे. ॲज अ पेरेंटसुद्धा तिच्याकडून माझे काही अपेक्षा आहेत आणि ॲज अ टीचर ऑल्सो. अनदर थिंग इज एक डिस्टन्स मेंटेन करावा लागतो शाळेत. जिया जेव्हा जन्माला आलीही नव्हती त्यावेळीपासून मी जॉब करते आणि जेव्हा ती पहिल्यांदा शाळेत गेली प्ले स्कूलमध्ये तेव्हाही तिने मला पहिल्यांदा ॲज अ टीचरच पाहिलं आहे शाळेच्या कॅम्पसमध्ये. तर ते नॅचरली तिच्यात आलं आहे की ममा इज मॅम ॲट स्कूल अँड मॉम ॲट होम. सो मला काही वेगळं ट्रेनिंग द्यावी लागली नाही तिला. इट वॉज व्हेरी नॅचरल अँड शी अंडरस्टूड दॅट.
माझा एक प्रश्न आहे. आजकाल आपण कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी ऐकतो. आपल्या देशाची डिजिटल प्रगती ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांची आवड वाढवत आहे किंवा विद्यार्थी त्याला गांभीर्याने घेत आहेत असं तुम्हाला वाटतं का? कृत्रिम बुद्धिमत्ता आय कॅन से जान्हवी दॅट 2012मध्ये ज्यावेळी मी पासआउट झाले इंजिनिअरिंगमधून तेव्हा फार कमी स्ट्रीम्स होते आय टीमध्ये. लाईक आय रिमेंबर आमचे टीचर्स म्हणायचे की प्रोग्रामिंग आहे, नेटवर्क इंजिनियर आहे आणि हार्डवेअर इंजिनियर आहे. पण आता बरेच काही आहेत, जसे क्लाउड एक्सपर्ट आहेत, देन रोबोटिक्स आहेत, AI आहे, डेटा सायंटिस्ट आहेत. तर बरेचशा संधी निर्माण झाल्या आहेत आणि इंडियन गव्हर्नमेंट इज ऑल्सो वर्किंग अ लॉट. बरेचशा लर्निंग सेंटर्स डेव्हलप गेले आहेत, ॲप्स आहेत, वेबसाईट्स आहेत जिकडे मुलं जाऊन शिकू शकतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देर इज नो प्लॅन बी फॉर दॅट. ज्या कंट्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तोच कंट्री पुढे जाऊन डेव्हलप होऊ शकतो. सो इट इज प्लेइंग अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग एनी कंट्री. नंतर शाळेतील काही शिक्षकांची नावे आम्ही घेणार. तुम्हाला त्यांच्यातील एक चांगला गुण आणि त्यांना एक सल्ला द्यायचा आहे. सर्वप्रथम आपल्या किरण मॅडम. किरण मॅम इज पीपल पर्सन. म्हणजे ते कोणाबरोबरही त्यांचा बॉन्ड निर्माण होतो. अँड शी इज व्हेरी हॅपी अँड लकी फेस ऑफ आर स्टाफ रूम. आणि एक सुधारणा त्यांना सांगायची असेल तर त्यांनी स्वतःचं रिलेशनशिप टेक्नॉलॉजी बरोबर सुधारलं. त्याची मला आठवणी आहे. मी एक छोटासा जोक सांगू विथ युअर परमिशन. पॅन्डेमिकच्या वेळी आम्ही तुमचे अटेंडन्स मार्क करत होतो एक्सेलवर. आणि एक आफ्टरनून किरणचा कॉल आला मला. जेव्हा मला अटेंडन्स मार्क करायचं आहे पण कॉलम संपलेत एक्सेल शीटचे. म्हटलं मॅम ते संपले नाही आहेत, तुम्हाला इन्सर्ट करावा लागतो नवीन कॉलम. तो शी हॅज आय हॅव सीन हर फ्रॉम दॅट दॅट टाइम बट शी इज वंडरफुली डुईंग नाउ. आपल्याला हिंदी शिकवणारे सुहास सर. सुहास सर शांत स्वभावाचे आहेत. त्यांचं काम नेहमी वेळेवर असतो आणि त्यांचा अजिबात त्रास नाही आहे. ते स्टाफ रूममध्ये आहेत नाही, देर इज नो व्हेरी हॅपी अँड स्वतःच्याच याच्यामध्ये राहणारे आहेत ते. आणि त्यांना एक सुधारणा म्हणजे त्यांनी हसावे आणि गप्पा गोष्टी मारावे. ही इज व्हेरी गुड ॲट पंच लाईन्स बट ते कधी कधी होतो. ते आम्ही इफ इट हॅपन्स एव्हरी डे इट इज व्हेरी गुड. आता आपले जॅरेड सर. जॅरेड सर हे आमचे शशी थरूर आहेत. व्हेरी वास्ट वोकॅबलरी. जेव्हा काही वेळ असं होतं की आम्हालाही काही कळत नाही, मग आम्ही त्यांच्याकडे जातो. सो ही इज अ चलता फिरता डिक्शनरी काइंड ऑफ अँड ही इज ऑल्सो व्हेरी हॅपी, ऑलवेज स्माइलिंग. कुठेही काहीही काम दिलं तरी कधीही नाही नाही म्हणत. अँड वन थिंग we should have to say, I think he's super. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला शिकवायला नीमा मॅडम होत्या, तर आता एक सल्ला आणि एक चांगला गुण नीमा मॅम. नीमा मॅम हे रिस्क टेकर आहे. ते कधीही काहीही करायला घाबरत नाही. मलाही बिघडाने शी इज प्लेइंग अ मेजर पार्ट. बऱ्याचशा असे काही गोष्टी ती माझ्याकडून करून घेतात जे मी कधीच आपल्या लाईफमध्ये केलं नाही आहे. आणि वन थिंग शी शुड इम्प्रूव्ह इज कधी कधी त्याने शी शुड से नो समटाईम्स. आता आपल्या प्रिया मॅडम. प्रिया इज ऑलवेज बिझी. तिला कधीही तुम्ही पाहिलं ना तरी ती नेहमी ती टेन्शनमध्ये असते. बिकॉज ती 10वीची क्लास टीचर होती. तिला भरपूर टेन्शन होतं यावर्षी. नाव शी इज स्माइलिंग. आणि कधी कधी असं असतो प्रियाचं की टेन्शन काही नाही असलं ना तरी ती टेन्शन निर्माण करते. लाईक शी कॅनॉट स्टे हॅपी. शी हॅज टू बी इन टेन्शन अँड टेन्शन. दॅट इज हर दिस थिंग. अँड बट शी इज व्हेरी स्वीट. अँड
ती नेहमी आमच्याबरोबर कधीही कुठेही असतो ते लगेच ती मिक्स होते. एक व्हेरी हॅपी पर्सन. तर शेवटचं आपल्या मोनिका मॅडम. मोनिका मॅम इज एक्सलंट लीडर आय कॅन से. आणि त्यांच्यात एक आहे की ते सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे कसं जाता येईल याच्याबद्दल ते नेहमी विचार करतात. एक जे त्यांना स्वतः सुधारणा केली पाहिजे ते शी शूड स्टार्ट पेईंग अटेन्शन टू अर हेल्थ, जे ते अजिबात करत नाहीत आणि स्वतःला वेळही देत नाहीत. नेहमी त्यांच्या मनात 10वीची बॅच आहे, आता पुढे काय, मग नेक्स्ट वर्षाचे हे डॉक्युमेंट्स करायचे आहेत ते डॉक्युमेंट्स. सो शी इज नॉट गिविंग दॅट अटेन्शन टू हर्सेल्फ. दॅट इज व्हॉट आय थिंक. मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची होती की आपण परदेशातही काही काळ शिक्षिका म्हणून काम केले आहे आणि आपण नेहमी म्हणतो की त्या देशाची प्रगती ही त्या देशाच्या आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे आहे आणि नेमकी याच गोष्टीचा अभाव आपल्या देशात पाहायला मिळतो. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण आत्मसात केल्याने आपल्या शाळेलाही फायदा होईल? आणि UAEला तर ऑफकोर्स भारत हे UAEपेक्षा कितीतरी पावलाने पुढे आहे. लाईक इफ आय टॉक अबाउट स्पेस टेक्नॉलॉजी तर UAEमध्ये आता सुरू झाली आहे, वेराज इंडिया हॅज डन इट लॉंग बिफोर. आणि ऑफकोर्स तिकडे एज्युकेशन डेव्हलपमेंट आहे, असं नाही आहे की भारतात नाही आहे. प्रॉब्लेम फक्त एवढंच आहे की UAE हा फार छोटा कंट्री आहे, फार छोटा देश आहे आणि पॉप्युलेशनही फार कमी आहे. अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर इज की तिकडे डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट नाही आहे. मग ज्यावेळी मिनिस्ट्री काही डिसाईड करते, काही नवीन स्कीम असो किंवा योजना असो, ती लोकांपर्यंत इट ट्रान्सफर्स व्हेरी फास्ट बिकॉज देर आर नो ऑब्स्टॅकल्स. बट इंडियामध्ये जर एखादी नवीन योजना गव्हर्नमेंटने लॉन्च केली तर त्याला 10 अपोजिशन टीम्स असतात. मग ते त्यांचे मतभेद सॉल्व करता करता ते 2 वर्ष जातात लोकल ग्राउंड्सवर यायला. डेव्हलपमेंट आपल्याकडेही आहे, फक्त ती पब्लिकपर्यंत पोचायला आपल्याला वेळ लागतो. दॅट इज द ओनली बिकॉज ऑफ इट्स ह्यूज पॉप्युलेशन अँड व्हेरी बिग कंट्री. आय थिंक दिस इज दिस थिंग. अगेन इफ यू टॉक अबाउट UAE तर UAEमध्ये एज्युकेशन फील्डला ज्याने ग्रोथ दिली आहे किंवा डेव्हलप केलं आहे ते आहे जेम्स एज्युकेशन. अगेन जेम्स एज्युकेशनचा फाउंडर इंडियनच आहे, सनी वर्की त्यांचं नाव आहे. आणि मेडिकल सेक्टर आहे तिकडे. बिग ब्रँड्स लाईक ॲस्टर अँड LMS त्यांच्यामुळेच तिकडे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आहे. आय थिंक हंड्रेड्स ऑफ ब्रांचेस, मेडिकल स्टोर्स आहेत, फार्मसीज आहेत, हॉस्पिटल्स आहेत. अगेन या दोघांचेही फाउंडर्स इंडियन आहेत. आणि त्याच्यानंतर आता तिकडे आपण शॉपिंग म्हटलं की हायपर मार्केट्स येतात. लुलू इज अ व्हेरी बिग ब्रँड देअर. अगेन त्याचेही फाउंडर इंडियन आहेत. तर इंडियन्सच आहे जे त्याने तिकडे जाऊन UAEला डेव्हलप केले. अदरवाईज UAE त्यांचा स्वतःचा मायनिंग आणि फिशिंगपेक्षा त्यांच्याकडे काहीही नव्हतं. इट इज अस हू वेंट देअर अँड हू डेव्हलप दॅट कंट्री. बट येस, इफ यू आर कम्पेअरिंग इट, इंडिया इज फार 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 अहेड अँड बेटर दॅन UAE. आधी शिक्षिका आणि आता शाळेच्या पर्यवेक्षिका, तर या दोन्ही जबाबदाऱ्यांबाबत काय सांगाल? तुमचा अनुभव कसा होता? ज्यावेळी मी शिक्षिका होते ऑन दी ICT टीचर, त्यावेळी बऱ्याचशा वस्तू फक्त माझ्या भोवती होते. लाईक माझी क्लास, माझे लेसन प्लॅन्स, माझे स्टुडंट्स. पण ज्यावेळी ही रिस्पॉन्सिबिलिटी आली कोऑर्डिनेटरशिपची, त्यावेळी असं वाटलं की आता आपल्याबरोबर आपली टीमही आहे, त्याचीही रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवर आहे. तर फक्त स्वतःबद्दल विचार करून नाही चालणार, आता सगळ्यांचा विचार करावा लागेल. आणि त्याच्यातूनच लाईक नाव वी हॅव टू थिंक ऑफ द बिगर पिक्चर अँड द होल फोकस इज की या शाळेला आपण कसं बेटर करू शकतो. येस, शाळेच्या पर्यवेक्षिका झाल्या त्या सहकार्याकडून काम करून घेताना काही अडचणी जाणवल्या. बट असं कुठलंही करिअर नाही आहे जिकडे चॅलेंजेस नाही आहेत. तुम्ही कुठेही जा, कुठलाही करिअर घ्या, चॅलेंजेस हे नेहमी तुमच्याकडे येणार. मलाही येतात. बऱ्याचदा असं होतं की एखादा लेसन ऑब्झर्व केल्यावर आता त्या टीचरला फीडबॅक द्यायचा आहे. मग फीडबॅक देताना 2 वेळा मी स्वतःही आशासमोर उभे राहून आधी तो फीडबॅक बोलते की जेणेकरून असं काही शब्द नाही निघाला पाहिजे कोणातून की त्यांना हर्ट होईल किंवा त्यांना वाईट वाटेल. ॲट द सेम टाईम जे काही मतं मांडायची आहेत तेही मांडता आली पाहिजे आणि लाईक द पर्पज शुड बी सॉल्व्ड. तो इट
चेहरा माझ्या समोर येतो तो म्हणजे मोनिका यांचा. मग सगळं टेन्शन जाऊन त्यांना द्यायचं आणि मग ते आपल्या एक्सपिरियन्सने ते आपण कसं टीमवर्क करून त्या टेन्शनमधून बाहेर येऊ शकतो किंवा स्ट्रेस ओव्हरकम करू शकतो. शी इज ऑलवेज देअर टू गाईड मी. मॅम माझा प्रश्न आहे की या 5 वर्षांचा एक असा अनुभव सांगा जो तुम्ही कधीच विसरणार नाही. असे बरेच अनुभव आहेत. बट आय शेअर समथिंग जे माझा पहिला दिवस होता SPM मध्ये. त्यावेळी ग्रेड 2चं जे क्लासरूम आहे आता तो आमचा स्टाफ रूम होता. स्टाफ रूमही नव्हता त्यावेळी शाळेत आणि आम्ही सगळे तिकडे बसलो होतो आणि दीपक सर राऊंडवर होते शाळेत. तेव्हा दीपक सर आले आणि त्याने स्वतःहून मला बोलवलं पुढे आणि म्हणाले की तुम्हीच आहात ना ते आता दुबईमधून शिफ्ट झालं. म्हटलं येस सर. कशी वाटली आमची शाळा? दुबईसारखीच आहे का की तिथेही शाळा अशाच असतात का? तर बरीचशी चर्चा झाली. नंतर ते म्हणाले तुम्हाला माहिती आहे का आमच्या या शाळा उभारण्यामागचं विजन काय आहे? लाईक व्हॉट आर आर एक्सपेक्टेशन्स? तर मला वाटतं की आता नॉर्मल ट्रस्टीप्रमाणे हेही आपली मोठी लॉंग लिस्ट देणार जे नॉर्मल ट्रस्टी करतात. बट त्याने फक्त एका वाक्यात मला ते एक्सपेक्टेशन सांगितले आणि ते म्हणजे वी वॉन्ट हॅपी टीचर्स अँड हॅपी चिल्ड्रन. सो ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असं वाटतं की दिस मॅन इज रिअली अ जेम. एवढी मोठी पर्सनॅलिटी आहे आणि थिंकिंग इज व्हेरी विजनरी. आय कॅन से दिस एक्सपिरियन्स तनिष्क इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. की याच काळात तुम्हाला ही नोकरी सोडून द्यावी किंवा निराशा जाणवली असा एखादा प्रसंग? आणि ॲज अ सेट अप्स अँड डाऊन हे येत राहणार. तो कुठलाही करिअर असतो. इव्हन इफ जर मी आज कॉर्पोरेटमध्ये असते तरी तिकडे अप्स अँड डाऊन झाले असते. पण कधीच नोकरी सोडून जावी किंवा चॅलेंजेस आहेत म्हणून पळून जावे हे अजिबात असं नाही आहे. कधीही माझ्या मनात नाही आलं आणि आता एवढे वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये दिल्यावर असं कधीही आय डोंट थिंक की माझ्या मनात येईल. आय एम रेडी टू फाईट एनी चॅलेंजेस. मॅम माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की या 5 वर्षात तुम्ही जवळून शाळेचे काम पाहिले किंवा त्यात प्रत्यक्ष सहभागी असता पण तरी अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला सुधारायची असते? आय थिंक चेंज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ. आणि SPMमध्ये ऑफकोर्स 5 वर्षापासून बरेचसे चेंजेस झाले. आजही होतात आणि पुढेही होतील. आय कॅनॉट से SPM इज अ परफेक्ट स्कूल. कारण ज्यावेळी मी असं सांगेन त्यावेळी आमची ग्रोथ तिकडेच थांबते. यू कॅनॉट से आय एम परफेक्ट, आय एम फिट. ओके, नेहमी तुम्हाला काही ना काही स्वतः इट कुड बी इंडिव्हिज्युअल, इट कुड बी ऑर्गनायझेशन चेंजेस आणावेच लागतात. विदाउट चेंजेस यू कॅनॉट अचीव सक्सेस, यू कॅनॉट चेंज एक्सपिरियन्स असं मला वाटते. आणि आत्ताबद्दल सांगायचं असेल तर आता असं काही स्पेसिफिक नाही आहे. बट ऑफकोर्स चेंजेस भरपूर आहेत. वन थिंग आय लाईक अबाउट SPM इज की जेव्हा हे मीटिंग्स होतात सजेशन्स किंवा पुढच्या वर्षी काय चेंजेस हवे किंवा आणखी काय बदलावेसे वाटते त्यावेळी त्या मीटिंगमध्ये फक्त ट्रस्टी नसतात. त्यावेळी टीचर्सही असतात, तुमचे पेरेंट्सही असतात आणि बऱ्याचदा तुम्हीही असता. सो इट इज व्हेरी बिग थिंग फॉर एनी ऑर्गनायझेशन की सगळ्या स्टेक होल्डर्सना घेऊन जे काही चेंजेस प्लॅन करायचे असते ते आपण करतो. आय थिंक आय हॅव नॉट सीन एनी स्कूल हू डज लाईक दिस. सो इट्स अ व्हेरी आय थिंक वी कॅन गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज टू अवर स्कूल. माझा प्रश्न असा आहे की टेक्नॉलॉजी आणि मुलं या विषयी काय सांगणार? मुलं दोन्ही 5Gच्या स्पीडने चालू करतात. आय रिमेंबर सिद्धांत की ज्यावेळी मी 8वीत होते त्यावेळी आमच्या घरी पहिला मोबाईल फोन आला होता आणि माझा फर्स्ट टेक्नॉलॉजी क्लास होता तो माझ्या बाबांनी मला दिला की ग्रीन बटन दाबलं की कॉल आन्सर होतो आणि रेड बटनने कॉल कट होतो. हेही मला माहिती नव्हतं त्यावेळी वेन आय वॉज इन ग्रेड 8. पण आता जर तुम्ही 1-2 वर्षाच्या मुलाला सुद्धा स्मार्ट गॅजेट दिलास तर तो ऑपरेट करू शकतो. अगेन वेन आय वॉज इन इंजिनिअरिंग तेव्हा पहिल्या वर्षी मी माझा पहिला प्रोग्राम दिला, कोडिंग केली. पण आता आपल्या शाळेत ग्रेड 3ची मुलं आपल्या आयुष्यातला पहिला प्रोग्राम घेत आहेत. सो इट्स अ बिग लीप आय कॅन से. आणि मुलांच्या आयुष्यात किंवा त्यांचा जी अकॅडमिक जर्नी आहे, करिअरला आपण जी ग्रोथ म्हणतो त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी इज गोइंग टू प्ले व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि हे 2 गोष्टी अशी आहेत जे आपण त्याला सेपरेट नाही करू शकत. लाईक यू कॅनॉट ग्रो विदाउट टेक्नॉलॉजी. इट विल बी देअर विथ यू. इट डिपेंड्स हाऊ यू यूज इट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय थिंक आपण बऱ्याचदा चर्चा केली आहे असेंब्लीमध्ये, क्लासरूममध्ये डूज अँड डोंट्स. ते मी आता परत
बोर्ड दिला जाईल ज्याच्या एका बाजूला अल्फा आणि एका बाजूला एकम लिहिलं असेल आणि आम्ही मी आणि श्रेष्ठा एक एक करून आपल्याला प्रश्न विचारू. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अल्फा किंवा एकम हे दाखवूनच बोलायचं आहे आणि फक्त आपल्याला दोन्ही किंवा कोणीही नाही असं सांगता येणार नाही. तर मग पहिला तर बाळगणारा वर्ग दाखवायचंच लागेल दाखवायला सांगितलं. खूप जास्त मस्ती करणारा असा वर्ग. भरपूर खेळाडू असलेला वर्ग. भरपूर आळशी असा वर्ग. बरेच कलाकार असलेला वर्ग. कलाकार म्हणजे फक्त आर्टिस्टिक या एव्हरीथिंग. दिलेलं काम वेळेवर पूर्ण करून आणणारा वर्ग. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारा वर्ग. असं काहीच नाही आहे, दोन्ही आहेत. आय मीन इनफॅक्ट एव्हरी वन सिटिंग हिअर वी लव्ह यू ऑल. आता मी एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. आम्हा विद्यार्थ्यांना एक संदेश द्यायचा असेल तर कुठचा असेल? आम्ही तुम्हाला दररोजच देतो. परत सांगायचं असेल तर आपले जे शाळेचा मोटो आहे बी मोर, आय थिंक तुम्ही त्याला स्टिक टू दॅट मोटो. जे काही कराल ते नेहमी प्रयत्न करा की यू आर डुईंग शोईंग युअर बेटर व्हर्जन टू अस. आणि जे काही कराल ते असं करा की सोसायटीत पीपल आयडेंटिफाय यू, पीपल नो यू अँड दे ऑलवेज दे से दॅट हा SVMचा विद्यार्थी आहे. आणि त्याच्याबद्दल दुसरं सांगायचं म्हटलं की आता थोड्याच दिवसात तुम्ही इयत्ता 10वीमध्ये जाल. तुम्ही या स्कूलचे सिनियर मोस्ट क्लास व्हाल आणि त्यावेळी तुमच्या पालकांचे तुमच्याकडून बरेच काही अपेक्षा असतील. आमच्या टीचर्सचेही बरेच अपेक्षा असतील. अँड वी ऑलवेज फील दॅट आता जे बॅच गेली आहे त्या बॅचपेक्षाही तुमचं रिझल्ट चांगलं यावे असे आम्हाला नेहमी वाटेल. मग हे सगळे प्रोसेसमध्ये कधी कधी असं होऊ शकतो की आम्ही तुमच्यावर रागवू किंवा 2 शब्द जास्त बोलू किंवा असं काही बोलून जाऊ की तुम्हाला दुःख वाटेल. बट त्यावेळी आय रिक्वेस्ट यू ऑल की 2 पावलं मागे घेऊन हे विचार करा की आमचे टीचर्स किंवा आमचे शिक्षक असं का म्हणत आहेत. कारण तुम्हाला हर्ट करणे किंवा तुम्हाला ह्युमिलेट करणे, लेट डाऊन करणे हा हेतू आमचा कधीच नसतो. आय थिंक सिटिंग हिअर ऑल टीचर्स विल अग्री टू दिस. आम्ही नेहमी चर्चा हेच करतो की हाऊ कॅन वी इम्प्रूव्ह यू, हाऊ कॅन वी शेप युअर करिअर. पण तुम्हाला कधीही दुःख देणे हे आमचं कधीच मोटो नसतो किंवा टार्गेट नसतो. सो आय वुड रिक्वेस्ट यू टू अंडरस्टँड अस फ्रॉम युअर साईड. आपल्याकडे आम्हाला मिळालेल्या संदेशाचा आम्ही नक्कीच विचार करू असं आश्वासन देतो. आज आपण वेळात वेळ काढून विविध विषयांवर आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यात आणि मुलाखतीची अनुभूती घेण्याची संधी आम्हाला दिली. त्याबद्दल मी 9वी वर्गामार्फत आपले खूप खूप आभार मानते आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देते.